नमस्कार मित्र, मी स्वप्नील. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय तुम्हा सर्वांचा जिव्हाळ्याचा. मनसेचं काय चाललंय? राज साहेबांनी दिल्लीत अमित शहाची भेट घेतली आणि महायुतीत जाण्याबाबतचं सुतोवाच संकेत दिलेलेच आहेत. पण खरोखरच मनसे हे नक्की करतंय काय? 2009 मध्ये 13 आमदार, 27 नगरसेवक मुंबई महापालिकेत, असं एक प्रकारे सत्तेच्या दिशेने चाललेला वारू अचानक 2014 नंतर तो थांबला. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक तर लढवलीच नाही. नक्की काय हा सगळा जो सापशिडीचा जो खेळ चाललाय मनसेचा, त्याचा आपण आढावा घेणार आहोत. आणि त्यासाठी माझे फील्डवरचे सहकारी, जे मनसेवर बारीक लक्ष ठेवून असतात, सचिन धांजी आपल्या सोबत असणार आहेत. सचिन, तुझं स्वागत. मुख्य म्हणजे मनसेचा आतापर्यंतचा प्रवास जर सचिन आपण पाहिला तर तो एखाद्या रोलर कोस्टर प्रमाणे आहे. लोकांनी पहिला दिलेला प्रतिसाद, हा मनसेवर दाखवलेला जो विश्वास होता, तो नंतर कुठल्या ना कुठल्या कारणास्तव अविश्वासामध्ये परावर्तित झाल्याचं दिसलं. आज अवस्था अशी आहे, मुंबई महापालिकेत आता अर्थात नगरसेवक जरी नसले तरी शेवट जे काही महापालिकेतली सत्ता जी शेवट होती त्याच्यात एक नगरसेवक आणि विधानसभेत एक आमदार, या पलीकडे मनसेला कुठेही स्थान नव्हतं. अशा स्थितीत लोकसभेकरता मनसेने महायुतीत जाण्याचा जर निर्णय घेतला, अर्थात अगदी थोड्याच वेळात, म्हणजे अगदी आज रात्री किंवा उद्या परवापर्यंत हा निर्णय जाहीर होईलच, पण जर घेतला तर मनसेचं काय आणि महायुतीचं काय, आणि जर नाही तर पुढचं चित्र कसं असणार आहे? पुढेही आपण आणि याला आणखीनही पुढचा आढावा असा घेणार आहोत की लोकसभेत जरी यांचं घोडं नाहलं तरी विधानसभेत काय होईल, हाही आढावा घ्यायचा प्रयत्न. तर पहिली मनसेच्या पूर्ण इतिहासापासूनची जी सुरुवात जी झाली, ते इंजिन जे डिरेल झालं, त्याची दिशा बदलली गेली, तिथपासून तर तुम्ही जे बारीक त्याचं कायम त्याच्यावर लक्ष ठेवणार, तुमचा अभ्यास आणि तुमचा अनालिसिस काय सांगतो, आणि फील्डवरची चर्चा, बेसिकली नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा सुरू आहे, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सचिन, मुळात या लोकसभेच्या दृष्टिकोनातून मनसे या महायुतीत सामील होणार अशा प्रकारची चर्चा खूप, म्हणजे आता आपली जवळपास सुरू झाली आहे. आणि एक प्रकारे मनसैनिकांना हा निर्णय आवडलेला आहे. कारण ज्या प्रकारे जर मागची निवडणूक म्हणजे 2019ची लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने आपला एकही उमेदवार उभा केला नव्हता, त्याचा फटका त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत बसला होता आणि पर्यायाने 2000 आपले पुढे त्याचा आपले बराचसा परिणाम जाणू लागला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला हे सगळं जेव्हा पुढे जात होतं, मनसेला कळून चुकले की आजच्या स्थितीला मनसेचं अस्तित्व शून्य आहे. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर मध्यंतरी आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर टीकाच केली होती, ज्यावेळी त्यांचे 6 नगरसेवक किंवा शिवसेनेत गेले होते, त्यावेळेला की पक्ष संपलेला अशी त्यांचा उल्लेख केला होता. मुळात हा पक्ष संपलेला आहे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भावना निर्माण करता, त्यावेळेला कुठेतरी त्या पक्षाला आता स्वतःच्या अस्तित्वाची गरज निर्माण झाली. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन लढतात आहेत, युतीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे लढतात आहेत, मग एकटा मनसे घेऊन काय करणार आहे? आणि त्या दृष्टिकोनातून मनसेने उचललेलं हे सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे. एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्थानिक पक्ष, जे स्थानिक लोकांचे प्रश्न मांडणारा असा तो पक्ष होता, जो आता हिंदुत्वाच्या दिशेने आहे. जर तुम्हाला भोंग्यांचा विषय असेल किंवा मशिदींवरचा जो भोंग्यांचा विषय असेल, तर या माध्यमातून त्यांनी हिंदुत्वाकडे पाऊल, म्हणजे त्या दिशेने पाऊल आपलं टाकलेलं आहे. त्यामुळे मनसेची ओळख आता एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून होते. आणि साहजिकच भाजप, शिवसेना
आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीसोबत त्यांचं जाणं सगळ्यात महत्वाचं आहे. भलेही यांच्याकडे यांचा निव्वळ मतदार किती आहे याची आकडेवारी आजच्या घडीला नसेल, कारण जी आकडेवारी आहे ती 2019च्या विधानसभेतील निकालाची. त्यावेळेला त्यांना जे काही मिळाले त्या आधारे जर संपूर्ण मुंबईत जर तुम्ही विचार करायचं झालं तर 36 विधानसभा क्षेत्रापैकी 13 विधानसभा क्षेत्रामध्ये थोडंफार त्यांचं वर्चस्व आहे आणि त्यातल्या त्यात फक्त मागाटणे, भांडूप पश्चिम आणि माहीम हे 3 फक्त मतदार असे त्यांच्या हक्काचे आहेत की ज्याच्यात त्यांना जास्त हे. पण एकूण ह्या 13 विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांची ताकद जास्त आहे. त्यामुळे साहजिक जर ह्यांना उद्या जर दक्षिण मुंबईची जर जागा जर बहाल केली गेली आणि तिथून तर इंजिन चिन्ह दक्षिण मुंबईकरांना नवं नाहीये किंवा अपरिचित असं नाहीये. त्यामुळे साहजिक जर भाजपने थोडी बरी जरी ताकद लावली तरी इंजिन चिन्ह हे मशाल चिन्हाला निश्चितच टक्कर देऊ शकतोय आणि मनसे तेवढ्याच पूर्णपणे तयारीनिशी या निवडणुकीत उतरणार आहे, कारण त्यांच्याकरता ही सगळ्यात महत्वाची अस्तित्वाची लढाई असणार आहे. सचिन, मी एक विरोधाभास तुम्हाला आवर्जून तुझ्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. मनसे राज ठाकरे भेटून आल्यानंतर मनसेचे नेते काही बोलत नव्हते. लक्षात घ्या, मनसेचे नेते कोणतीही प्रतिक्रिया स्पष्टपणे देत नव्हते. जे काय होईल ते आमचे नेते सांगतील, जे थोड्याच दिवसात कळेल, सकारात्मक झालंय, नंतर पुन्हा एक बैठक होईल, अशा स्वरूपाचं होतं. पण त्याच वेळेला दीपक केसरकर शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते, त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. त्यांनी त्या बैठकीतलं आणि यातल्या सगळ्या बातम्या त्यांनीच जवळपास सांगितल्या. यात काय नक्की काय कारण असणार या सगळ्या गोंधळात? शिंदे गट नाराज आहे, घाबरला आहे का मनसेमुळे ते इन्सिक्युअर झाले आहेत? काय फील्डवर काय चर्चा आहे याबाबत, नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काय याबाबत दोन्ही कडच्या काय चर्चा सुरू आहे? तुम्ही दीपक केसरकर सरांचं जे नाव घेतलं त्याच्यामध्ये क्लिअर कट आहे. त्यांनी कालच म्हटलं होतं की मी केवळ शिवसेना पक्षाचा प्रवक्ता नाहीये तर या महायुतीचा म्हणून प्रवक्ता बोलतोय. हे महत्वाचं आहे पहिलं वाक्य. दुसरं असं आहे की मागील काही काळापासून मनसेमध्ये कोणालाही बोलायला परवानगी नाहीये. जे काही आहे ते वरून किंवा वरच्या निर्देशानुसार मनसेचे नेते बोलत असतात. त्यामुळे वरून म्हणजे एक प्रकारे ही मोदी स्टाईल म्हटलं तरी तुम्हाला हरकत नाही. भाजपमध्ये जो प्रकार आहे तोच प्रकार इथे सुरू केलाय. नाहीतर पूर्वी इकडे मनसेमध्ये सगळेच बोलत होते. बैठकीतल्या बातम्या बाहेर फुटत होत्या आणि ज्यावेळेला अशा इंटरनल बातम्या जेव्हा बाहेर फुटू लागल्या तेव्हा मनसेने काही आपल्यासाठी एक मार्गदर्शक तत्व आपल्या नेत्यांना घालून दिले. त्यामुळे काही गोष्टी त्या टाळल्या जातात. राहिलाय मुद्दा महायुतीमध्ये यांचं येणं यांना आवडतं की नाहीये. मुळात शिंदे किंवा यांच्या शिवसेनेलाच राज ठाकरे हवे आहेत. त्यांचं येणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनुष्यबाण चिन्ह आज शिंदेकडे आहे. हे जर तेवढंच महत्वाचं कशासाठी आहे? नाही, महत्वाचं म्हणजे एक म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून त्यांची एका बाजूला हे होते. दुसऱ्या बाजूला जी ताकद मुंबईमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेची आहे तेवढी प्रबळ ताकद शिंदेच्या शिवसेनेची नाहीये. हे मान्य करायला पाहिजे. आणि ती ताकद जर मुंबईत निर्माण करायची असेल तर राज ठाकरे यांची मनसे पक्ष हा सक्षम आहे आणि त्यामुळे त्यांची साथ घेतल्याशिवाय इतर मतं आपल्याकडे वळणार नाहीये. त्यामुळे महायुतीला मनसेशिवाय पर्याय नाहीये आणि महायुतीला हे मान्य आहे. पण केवळ शिवसेनेला अंतर्गत नाराजी असण्याचेही कारण नाहीये. शेवटी महायुतीचा निर्णय हा शेवटी दिल्लीत होतोय. भाजप या सगळ्यावरती निर्णय घेत असतो. त्यामुळे यांच्यातल्या नाराजीला मला वाटत नाही की एवढं महत्व असेल असं. बरं सचिन, याच्या पुढे आणखीन एक प्रश्न निर्माण होतो आणि विशेषतः विरोधकांकडून पण अनेक प्रश्न, सोशल मीडियावर अनेक टीका टिप्पण्या सुरू आहेत. या सगळ्याचा जर आढावा घेतला तर जर तुम्ही नीट विचार केला तर मनसेमुळे जर मनसे स्वतंत्र लढली तर मनसेमुळे जी पूर्वी 1-1 लाख मतं जी मनसेने खेचली होती आणि त्यामुळे अनेक फटका बसला होता त्यावेळेच्या युतीला, भाजपा शिवसेनेच्या,
उमेदवारांना, तसा आता बसण्याची शक्यता निर्माण झाली होती का, म्हणून हा सगळा निर्णय घेतला गेलाय, की मनसेला उभारी देण्याकरता भाजपाच्या किंवा राहुल गांधींच्या भाषेत एका शक्तीचा हा प्रयत्न आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट इथे प्रकर्षाने मी सांगू इच्छितो, की आज दोन्ही शिवसेनेकडे शिवसैनिकांना असं वाटत नाही की या दोन्ही शिवसेनेला मतदान करावं. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेला 100% मतदान झालं असतं आणि हे मतदान महायुतीच्या उमेदवारांना मागं ठरलं असतं, त्यांच्या उमेदवारांकरता धोका निर्माण करण्यासारखं होतं. आणि त्यामुळे त्यांचं सोबत येणं हे यांना एक एक प्रकारचं एक बळ आपले निर्माण करणार आहे, त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करणार आहे. त्यामुळे त्यांची साथ ही खूप महत्वाची आहे. राहिलाय मुद्दा, आज लोकसभेचा विचार करतोय म्हणून सगळं ठीक आहे, पण येणाऱ्या विधानसभेत सभा निवडणुकीत काय करणार आहेत? मागाटणीची जागा, ज्या मागाटणीमध्ये सर्वाधिक मनसेला जास्त जागा आहे, जिथे त्यांचं वजन आहे, ती जर मागाटणीची जागा झाली तर ती शिवसेनेची प्रकाश सुर्वेंकडे आहे. जिथे आज शिवसेनेची भांडूपची जागा आहे, त्या भांडूपमध्ये तुम्हाला घ्यावी लागते, ती ऑलरेडी आता उभाटा शिवसेनेकडे आहे, परंतु उद्या माहीमची जागा द्यावी लागेल मनसेला, की म्हणजे 3 असे प्रबळ दावेदार जे मतदारसंघ आहेत, ज्या जागा तुम्हाला सोडाव्या लागतील, त्याच्या खालोखाल मग तुम्हाला घाटकोपर पश्चिम सोडावं लागेल, की असे काही मतदारसंघ आहेत, हे तुम्ही देऊ शकणार का त्यांना? मग विधानसभा निवडणुकीत आज ठीक आहे, आज सगळं लोकसभेत मोठे फक्त 6 लोकसभा मतदारसंघ आहे मुंबईमध्ये किंवा 48चा तुम्ही विचार करता. पण जेव्हा तुम्ही विधानसभेला याल त्यावेळेला ह्यांची युती टिकणं हे खूप महत्वाचं आहे. सचिन, नुसतं विधानसभा नाही, पुढे महापालिका आहेत. महापालिका अजूनही झालेल्या नाहीत, याकडे लक्ष वेधतोय. तिकडचं गणित काय असेल? मुळात असं आहे की महापालिका मनसेला आमदार किती किंवा खासदार किती यापेक्षा कॉर्पोरेशनमध्ये सगळ्यात महत्व त्यांना द्यायचं आहे आणि त्यांचं सगळ्यात लक्ष केंद्रित हे मुंबई महापालिकेकडेच आहे. पण एकटा राहून मनसे काही करू शकत नाही, कारण मागच्या ज्या निवडणुकीत 2017च्या निवडणुकीत त्यांचा म्हणजे ज्या प्रकारे 28च्या तुलनेत नंतर जी काही संख्या कमी 13, 28, 6 ही जी काही आपण संख्या बघितली तर मनसे क्रम घटत आलाय. त्यामुळे मनसेला जर युतीत राहिले तर खूप फायदा होऊ शकतो. मनसे स्वतंत्र काही करू शकणार नाही, परंतु 2 शिवसेना वेगळ्या झाल्यात याचा फायदा कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त त्यांना होऊ शकतो, जर ते स्वतंत्र गट घेतात. पण जर ही युती कायम राहिली आणि जर जागा वाटप योग्य प्रकारे झाले, जिथे कोणतेही वाद नाही झाले, तर मनसेला त्यापेक्षाही जास्त फायदा होऊ शकतो. पण शेवटी ह्या सगळ्या जलदरच्या गोष्टी आहेत, कारण आजही लोकसभा मतदारसंघाची महायुतीत सामील होण्याबाबतची कोणतीही अंतिम चर्चा झालेली नाहीये. सकारात्मक चर्चा झाली आहे. अजून एक बैठका बाकी आहे. दक्षिण मुंबई आणि नाशिक या पलीकडे वेगळं काही आहे, काही फक्त दक्षिण मुंबई घ्या आणि गप्पा बसा किंवा नाशिक घ्या आणि गप्पा बसा असं काय आहे का? तर याबाबत अजूनही काही स्पष्ट नाही. त्यामुळे मनसेची युती होणार की नाही, की महायुतीत सामील होणार की नाही याबाबत अजून तरी स्पष्ट नाही आहे. फक्त माध्यमांसमोर एक काय म्हणतो आपण खमंग चर्चा रंगण्यासाठी म्हणून ठीक चाललंय फक्त. पण त्यांच्या पक्षात अजूनही 2 गट आहेत. मी अजूनही मुद्दाम या गोष्टी सांगेन, की एक गट म्हणतोय की युती करावी कारण आपण सत्तेत जाता येईल. एक गट म्हणतोय की आज हे 2 शिवसेना वेगळ्या झाल्याचा फायदा आपल्या मनसेला मिळणार आहे, त्यामुळे आपण स्वतंत्र राहावं. लोकसभा आपण स्वतंत्र निवडणूक लढवावी. लोकसभेत आपल्याला आपल्या उमेदवार नाही निवडून आला तरी चालेल, पण आपला ओरिजिनल मतदार किती आहे हा लोकसभेला कळेल आणि त्याच्या आधारे आपण विधानसभा निवडणूक आणि पुढच्या महापालिकेचे सार्वत्रिक निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणू शकतो या मतदाराच्या आधारावर आणि आपली संघटनात्मक बांधणी करू शकतो. पण युतीत राहिल्यावर संघटनात्मक बांधणी आपण योग्य प्रकारे करू शकत नाही, कारण प्रत्येकाचे वॉर्ड हे विभागलेले असतात. मग तो श्रेयाची लढाई असते, माझा कार्यकर्ता तुझ्या कार्यकर्ता, या सगळ्या ह्याच्यामध्ये पक्षाची बांधणी होत नाहीये. आणि जर तुम्ही गेल्या अनेक वर्षाचे जे शिवसेना आणि भाजप युतीचे जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी भाजपला आपली बांधणी करता आली नव्हती, कारण कमी मतदारसंघावर, कारण त्यांच्याकडे कमी मतदार होते. पण आता मनसेचं तसं गेलं तर बरोबर, पण मनसेची आजची स्थिती कशी आहे की मनसेकडे
तळाला संघटनात्मक बांधणी करायलाच कार्यकर्ता नाहीये. त्यामुळे मनसेला आजच्या घडीला युतीशिवाय पर्याय नाही. या उद्धव ठाकरेंनी जी एक टीका केली की भाजपवर, टीका भाजपवर आहे, पण लेकी बोले सुने लागे या पद्धतीने ती टीका आहे की भाजपला कोणीतरी ठाकरे हे मताकरता घ्यावेच लागत आहेत. आता हा वडील नेले, पक्ष फोडला, आता भावाला पण चोरलं, अशा स्वरूपाची ती टीका. यावर मनसैनिकांची प्रतिक्रिया काय आहे? नाही, मुळात ठाकरे चोरला असं जे म्हणतात आहे, तर मनसैनिकांनी काही दिवसा म्हणजे एक सहज एक प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली. ज्यावेळेला आमचे 6 नगरसेवक चोरले होते तेव्हा तुम्ही काय केलं होतं? मनसैनिकांची प्रतिक्रिया. हा, म्हणजे आमचा पक्ष फोडून भाऊ भाऊ तुम्ही म्हणताय ना, मग आमचे नगरसेवक आमचा पक्ष संपवायला निघाला होता तुम्ही आज. मग आमचा पक्ष टिकवण्याकरता आमचे नेते जर भाजपशी जर एकत्र होऊन जर आमचे पक्ष बांधणी जर मजबूत करत असेल, तर त्यात उद्धव ठाकरेंना वाईट वाटण्यासारखं काय आहे? अशी सरळ प्रतिक्रिया आता व्यक्त होते. पण आता अगदी जाता जाता शेवटचा एक प्रश्न सचिन, फील्डवरच्या गोष्टींमध्ये बऱ्याच ऑफ द रेकॉर्ड, बिटवीन द लाईन्स गोष्टी तुम्हाला कळत असतात. तुम्हाला काय वाटतंय की मनसेची युती झाली, अगर नाही झाली तरी मैत्रीपूर्ण लढती होतील की राज ठाकरे महायुतीचा प्रचार करतील? कारण गेल्या वेळेला लावरे तो व्हिडिओ आणि मोदींवर जहाल टीका आणि 10 ठिकाणी भाषणं, मेळावे, मोठमोठ्या सभा, असं स्वरूप जे भाजप विरोधी पूर्ण चित्र राज ठाकरेंनी निर्माण केलं होतं, तेच राज ठाकरे या लोकसभेत महायुतीचा प्रचार करताना दिसतील का? नाही, मुळात आज आपल्याकडे युतीची चर्चा झाली किंवा राजसाहेब ठाकरे हे दिल्लीत गेले म्हणून तुमच्या चर्चा प्रबळ झाल्या, परंतु मागील निवडणुकीच्या पूर्वीच मनसैनिक असो किंवा इतर पक्षांमध्ये चर्चा अशी होती की ही सगळी निवडणूक जी आहे ती मनसे मैत्रीपूर्णच होईल, म्हणजे मनसे उमेदवार देतील आणि तिथे भाजप त्यांना सपोर्ट करेल किंवा वीक उमेदवार देईल, अशा प्रकारची चर्चा पूर्वी होती. आता ही फक्त महायुतीची चर्चा झाली आणि उघडपणे आपण ह्या पक्षात होतोय. पूर्वी अशी चर्चा होती की शिवसेना, एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या शिवसेना यांच्यासोबत मनसे युती करे आणि त्यांच्यातून सीट शेअरिंग होती, अशी चर्चा होती पूर्वी. पण आता थेट ही बीजेपीशी त्यांची चर्चा होते. त्यामुळे महायुतीतला घटक पक्ष म्हणून होते. एका पक्षाची युती म्हणजे एका शिवसेनेची युती नाही करत आहे, तर ते महापक्षात आता 4 पक्षांची डिवायडेशन होणार आहे. 100 मध्ये 25-25 हिस्साही आता वाटून घेणार आहे. परंतु शेवटी हा क्रायटेरिया इकडे लागू शकत नाहीये, जरी असेल तरी शेवटी प्रत्येकाचं त्या मतदारसंघातलं प्राबल्य हे त्या सीट शेअरिंग वरती होणार आहे. त्यामुळे मनसेचं जिथे शेअरिंग असेल त्याला फायदा होईल. अगदी थोडक्यात विचारू का, तर आता लोकसभेतला सर्वात धाकटा पक्ष महापालिकेमध्ये मोठा किंवा अगदी दुसऱ्या नंबरचा भाऊ ठरेल का? तसं सांगणं कठीण आहे. मुळात मनसे किती जागा लढवते यावरती सगळं अवलंबून आहे. आताच्या घडीला मनसे युतीत लढणार आहे की स्वतंत्र लढणार याबाबत काही स्पष्ट नाहीये. त्यामुळे तो धाकटा किंवा मोठा होईल हे सांगणं कठीण आहे आणि असं अनुमान लावणं म्हणजे मला वाटतं हे योग्य ठरणार नाहीये. मनसे ज्या वेळेला ती भूमिका घेईल, म्हणजे मी तुम्हाला आधी सांगतो, महायुतीत जर लढली तरी सुद्धा मनसे दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकते. पण युती शिवाय लढली तर मनसे कदाचित, म्हणजे त्यावेळेची परिस्थिती ही महत्वाची आहे. कारण अजून महापालिका सार्वत्रिक निवडणुकीला किमान 1 वर्ष अवकाश आहे. त्याखाली पुराखाली बरंचसं पाणी वाहून जाणार आहे आणि त्यामुळे त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी असू शकते. कदाचित पहिल्या क्रमांकाचं पण मनसे घेऊ शकतो. कारण आज मनसेकडे एक सन्माननीय राजसाहेब ठाकरेंकडे एक बाळासाहेबांची छबी म्हणून पाहिलं जाते. त्यामुळे विखुरलेला जो शिवसैनिक आहे, 2 बाजूला 2 हे आहे, तो कुठेतरी राजसाहेब ठाकरेंकडे वेगळ्या अपेक्षेने पाहतोय, बाळासाहेबांच्या नजरेतून पाहतोय. त्यामुळे कदाचित ती वेगळी भूमिका त्यावेळेला असू शकते. बरोबर. सचिन, खूप खूप धन्यवाद. तू अशाच पद्धतीने लक्ष ठेव. आपण वेळोवेळी तुझ्याकडून अशाच स्वरूपाची फील्डवरची, बिटवीन द लाईन, ऑफ द रेकॉर्ड, खरी माहिती, पडद्यामागची माहिती घेत राहू.
धन्यवाद. थोडक्यात सांगायचं तर काय, मनसे आता सत्तेकडे वाटचाल करू लागलेली आहे. मनसेच्या स्थापनेनंतर नाशिकमधली महापालिकेची सत्ता सोडली तर आजपर्यंत मुख्य प्रवाहात मनसे आलेली कधी दिसली नाही, जाणवली नाही. ही संधी या निमित्ताने महायुतीत जर आली मनसे आणि या सत्तेत जर येऊ शकली तर राज ठाकरे जे जे त्यांनी आजपर्यंत भाषणांमधून प्रगत महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करू शकतात का, किंवा पूर्ण करतील का, किंवा त्यांच्याकडे आता नवे नेते जे कोण निर्माण होतील ते तितके कर्तबगार ठरतील का, हे येणारा काळच ठरवेल. खूप खूप धन्यवाद. असं आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.